अरे नको ना रे, चमकाडू ते मोबाईलच्या डबड्यात ठेव ना ते. अरे टेकडीवर बसलेली महाराणी, त्या मॅडम येणार आहे डान्स शिकवायला. त्या जसं सांगतील ना तसं करा. लक्षात ठेवा, कॉलेजचं गॅदरिंग नाही बरं का. आपल्या गावचं जे स्वच्छता अभियान आहे त्याच्यासाठी हे गाणं करतोय आपण. आज रिहर्सल आहे, उद्या शूटिंग आहे. रिहर्सल मध्ये असा दणका करून टाका बुवा. पण ती रिहर्सल करण्यासाठी श्यामभाऊ त्या कोरिओग्राफर आल्या पण पाहिजेत की नाही मला सांगा. अरे येतील हो सर, काय सेलिब्रिटी लोकांना ना थोडासा टाइम लागतो बा. पण गरजच नव्हतीच ना सेलिब्रिटी बोलवण्याची. आपल्या गावात आहे की नाही टॅलेंट, इथल्या भूमिपुत्रांना वाव द्यायला हवा की नाही. आता गाणं कसं मी स्वतःच लिहिलेलं आहे, प्राध्यापक पृथ्वीकच लिहितायत आणि मग गावच्याच कुणीतरी. आता ही चेतनाच घ्या, हा गावची सरोज खान म्हणतात हिला, प्रत्येक गॅदरिंग बसवते की नाही. बरं म्हणजे झालं, कल्याण झालं. आता मागच्या वर्षी तुम्ही गावच्या स्वच्छता अभियानासाठी पथनाट्य लिहिलं होतं. काय करता तुम्ही? 12 जण पथनाट्य करणारे होते आणि बघायला समोर फक्त 3 कुत्रे होते, ते पण तोंड फिरवत होते. बरं यावेळेस तुम्ही गावच्या स्वच्छता अभियानासाठी काय गाणं लिहिलंय. त्या गाण्याला समजा तुम्ही चाल लावली, हिने डान्स बसवला, तुम्ही शूट केलं. बघणार कोण? कुत्र्यांकडे तर मोबाईलच्या डबडे बी नाहीये. कोण बघणार? अहो नाही बघत हो लोकांना आहे ना सेलिब्रिटी लागतात तेव्हा बघतात ते. आणि या ज्या सेलिब्रिटी आहेत ना त्या साध्या सुद्धा नाही आहेत. 10 M फॉलोवर आहेत त्यांच्या फिन्स्टावर. 10 M म्हणजे 10 मिलियन, 1 करोड. 1 करोड लोक फॉलो करतात. 1 करोड. त्या जर म्हटल्या विहिरीत कुदी मारा, सगळे कुद्या मारतील. कुद्या मारतील? एवढ्या फेमस आहेत त्या? फेमस आहेत. आपलं स्वच्छता अभियान आहे ना त्यांच्यामुळे असं फेमस होऊन जाईल बा. अच्छा फेमस होईल ना. मग काही हरकत नाही, फेमस झालं पाहिजे. लोकांपर्यंत स्वच्छतेचं महत्व गेलं पाहिजे, त्यांना ते कळलं पाहिजे. मी त्यांना फोन करून करा. मॅडम येत आहेत. कुठे? ही पाहिजे, ही एक्साइटमेंट पाहिजे. हे धरा. मॅडम बोलू. हे धरा. मॅडम हे तुम्ही पण हे धरा. याच्यावर स्टेप करायचे आहे का? नाही, हे मॅडमच्या एंट्रीसाठी आहे. तुम्ही असं करायचंय. मुलांनो, तुम्ही इथे उभा राहा. तुमच्याकडे द्यायला मायल नाही, मी हे असं करा. हा नाही पण मी हे मुळात करा. ओ सर तुम्ही आजच कॅमेरामॅन आणला? शूटिंग उद्या आहे ना, आज तर कॉस्ट्युम बिच्युम काही रेडी नाही आमच्या. नाही, हा तुमच्या ह्याचा नाही, आमच्या मॅडमच्या BTS साठीचा कॅमेरामन आहे. म्हणजे BTS बिहाइंड द सीन. मॅडम उठल्यापासून झोपेपर्यंत आम्ही सगळं शूट करतो. बरं. त्यामुळे एवढे सगळे पोस्टर, रील आणि सगळं स्टोरी बिरी आमच्याकडे येत असतात. रेडी राहा. मॅडम तिकडनं येणार आहेत, लक्षात ठेवा. रेडी आहेत सगळे रेडी आहेत. असं करायचंय, असं करा. एक्साइटमेंट दाखवा, असं करा. त्यांना करायला सांगा. लेडीज अँड जेंटलमेन, बॉयज अँड गर्ल्स, हजरात. देखो आ गई. क्या वो तूफान है? नहीं. क्या वो सैलाब है? नहीं. मुळात बोला. अरे वो तो सबकी बाप है. वेलकम दिलों की धड़कन, मोना डार्लिंग. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बुम बुम चिक. Yeah, you. Yeah. Oh my god. बुऱ्या इकडे जाय ना Many jokes. नंतर देतील फोटो. भाऊ एवढ्या फेमस आहे? अरे बेकार फेमस आहे, बेकार. मॅडम वेलकम बरं का. माझा तर स्वतःवर विश्वासच बसत नाही. मॅडम तुम्ही आमच्या गावात आल्या. मॅडम माझ्या डोक्यावर टपली मारा ना. नाहीये. एकच मिनिट थांबा. मॅडम ते लहान मुलांसारखं करतायत काय? Okay, fine. मॅडम Come here, cutie pie. हाय
शांभाऊ चावीवालं माकड वाटलात आता. वाटू द्या मॅडम. आता 10-15 दिवस मी डोक्यावरून आंघोळच करणार नाही. हॅलो एव्हरीवन, हॅलो. आज मी आलेली आहे या गावामध्ये आणि आज माझ्या कॉस्ट्युमवरनं ओळखा मी कोण असते. आज मी चोर असते, कारण मी सगळ्यांना शिकवणार आहे चोरिओग्राफी. शांभाऊ या काय बोलताय? चोर असते, चोरिओग्राफी शिकवणार. मॅडम कोरिओग्राफीला चोरिओग्राफी म्हणतात. काय कोरिओग्राफीचं स्पेलिंग CH पासनं सुरू होतं, तर त्यांचं म्हणणं CH आहे तर ते च आहे, मी च म्हणणार. मॅडम इंग्रजीचे नियम पाळत नाही. पण मग केमिस्ट्री म्हणायचं असेल तेव्हा? तिथपर्यंत ते अजून पोचलेलं नाहीये. काही काळजी करू नका, तुमच्या गाण्यावर मॅडमनी स्टेप बसवलेले आहेत, त्या डान्स शिकवणार आहेत. वा. मॅडम डान्स शिकवायला या कोणाला शिकवायचंय त्यांनी ते जवळ आलं त्यांना मला जोराचा डान्स आलेला आहे, जोराचा डान्स आलेला आहे. चला या. एकदम जवळ येऊ नका, एकदम जवळ येऊ नका. इकडे मध्ये थांबा. मॅडम हे चौक आहेत ना, यांचा डान्स बसवायचा आहे. आणि मॅडम हे ना आमचे ज्युनियर कॉलेजचे मराठीचे प्राध्यापक आहेत, अमोक सर. यांनी हे गाणं लिहिलेलं आहे. ओके फाईन. मी गीतकार आहे. आमचं जे स्वच्छता अभियान आहे ना, त्याचे मेन आहेत हे अमोक सर, आधारस्तंभ आहेत त्याचे. लाईक दॅट. ओके फाईन. मी ओके. थोडे लांब राहा. मॅडमच्या ऑरामध्ये येऊ नका, जरा लांब राहा. ओके फाईन. मॅनेजर क्युडी पाय. स्पीकर ऑन करा. मी करतो. मॅनेजर गाणं लावा. गाणं लावतो. तुमच्या ब्लूटूथचं नाव काय? सवंगड्यांनो. म्युझिक प्ले. उठा जागे भाग. स्टेप आहे. उठा हो जागे व्हा लवकर. स्वच्छ ठेवूया परिसर मुला, ठेवू गाव सुंदर. जागे व्हा लवकर. एक मिनिट शांभाऊ काय झालं? हे कुठलं गाणं आहे? तुमचे गाणं आहे. हे गाणं नाहीये माझं. अरे उठा हे कुठलं गाणं आहे? उठा जागे व्हा लवकर. इथून उठाला कुठे आलेलं आहे गाणं? तुमचे जे आहे ना ते बंगार आहे, तुमची चाल. अरे हे दणका होईल याच्यावर. शांभाऊ अहो हे गाणं मी लिहिलेलंच नाहीये. एक्सक्यूज मी मिस्टर मोमोज. मोमो चटणी लावून खा मला. मोमो आहे मी. काय नाव सांगितलंय माझं? अमोघ नाव सांगितलेलं आहे ना. माय बॅड. इथे चोरिओग्राफी करायला मला बोलवलेलं आहे ना. अरे पण मग मला करू दे प्लीज. त्यांना तिकडे बस. शांभाऊ स्वच्छता अभियान तुम्ही पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत सर. चोरस या. लांब राहा, ओरामध्ये जाऊ नका, लांब राहा. ओके मॅनेजर सॉरी. त्यांना मारत त्यांना. ओके. सो या गाण्यामध्ये लीडला मेन मी आहे. ओके. आणि तुम्ही चोरस आहेत. ओके. तर तुम्ही फक्त एवढंच करायचं आहे. काय जरा पुढे या. लांब. आणि ओ माय गॉश, तुम्ही असं काय करताय? तुम्ही घुसमिसळून जा ना एकमेकांमध्ये. आपण भेदभाव नाही ठेवायचा. मुलगा मिसळून जा. हा ठीक आहे. एक मुलगा एक मुलगी करा. तुम्ही कसं करायचं दाखवा मला. लूज बॉडी लूज. माय गॉश लूज. बापरे मंदार. आवर. ओ माय गॉश, युअर दाढी जी बाहेर काढायची नाहीये. जी बात मी चापटी मारती मग इकडे दिसतं कुठे मारली ती चापटी. नीट कर. मॅडम छडी देऊ का? नको. अरे पण हे काय चांगलंय. मॅडम ओळ तुम्हाला. या आपण चालू करूयात. पहिल्या गाण्याची पहिली लिरिक्स काय आहेत? उठा जागे व्हा लवकर. ओ माय गॉश, हळूहळू बोला. उठा हळूहळू बोला. उठा जागे व्हा लवकर.
मॅडम हळूहळू बोला माय गॉश. उठा उठा जागे व्हा लवकर. हो नाईस नाईस नाईस. ओके ओके आय गॉट इट. तुम्ही असं करायचं करा. ओके तर ही स्टेप कशी आहे? उठा उठा जागे व्हा लवकर. ओके एक मिनिट ओके गॉट इट. उठा उठा जागे व्हा लवकर. क्या बात आहे मॅडम, वा वा मॅडम वा. क्या बात आहे. श्याम भाऊ हा तुमचा बेसनाचा लाडू फोडीन मी. थांबा, ही काय स्टेप आहे? ही काय स्टेप आहे? उठा उठा जागे व्हा लवकरला तुम्ही झोपेतून उठवलं त्यांना लवकर स्टेप आहे. सर तो लिरिकल डान्स आहे. या. लिरिकल डान्स आहे हा? लिरिकल डान्स आहे मॅडम, म्हणजे प्रत्येक शब्दाला असा आकार देतात. अरे नाही बावळट, या मॅडमच्या मेंदूला आकार देण्याची गरज आहे. ही जी रिबीन बांधली आहे ना मेंदूवर ती कापा, इनॉग्रेशन करा मेंदूचं. मॅनेजर ती वापरायला सांगा तिला. मॅनेजर उठा उठा जागे व्हा हे लवकर आहे. हे लवकर आहे म्हणजे काय आहे? गाणं कोणी लिहिलं इकडे? गीतकार मी आहे म्हटल्यानंतर मी लिहिलंय. या तुम्ही जे कार मध्ये बसून हे जे लिहिलंय ना ते मला खूप आवडलंय. मॅनेजर 1000 रुपीज. क्लॅप्स. मी पे करतो. हे कसले पैसे? बक्षीस कशासाठीच? ऍक्च्युली तुम्ही जे लिहिलंय ना ते मला खूपच आवडलंय, कारण तुम्ही असं लिहिलंय की उठा लवकरा झोपा लवकरा उठा लवकरा झोपा लवकरा, बाकीच्या गोष्टी करायला वेळच नाही दिलाय तुम्ही. अरे ते लवकर म्हणजे लवकर नाहीये ते तेव्हाला लवकर आहे ना. अरे शामभाऊ नाही ना शामभाऊ. उठा 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 जागे व्हा लवकर, त्याच्यात काहीतरी म्हणणं आहे ना कवीचं. Oh, like that. Okay. I'm so sorry. My bad. Oh my gosh. Clap. चला सर, बसा बसा बसा. Manager 1000 रुपीज आणखी द्या. अजून घ्या, टी पे करतो. 1000 टी पे झालं. कसले पैसे येत आहेत हे मला? बक्षीस मॅडम. चला. मॅडम आपण पहिल्यापासून करणार आहोत. No. Second line. I don't have time. आपल्याकडे वेळ. Oh my gosh. You. हा डान्सच नाहीये, हा डान्सच नाही. मॅडम दुसऱ्या गाण्याची काय ओली आहे? दुसऱ्या गाण्याची सगळी ओली आहे, चिखल झालेला आहे. दुसऱ्या गाण्याची सगळी ओली आहे. काय ओली आहे? सगळी चिखल होईपर्यंत ओली आहे. यार शांत व्हा. शांत कसा हो? उठा उठा जागे व्हा. कोण उठणार आहे याच्यावर? Oh my gosh. सेलिब्रिटी आहेत त्या. आपण डायरेक्ट ना आता कंट्रीवरच डान्स करूयात. कशावर? कंट्रीवर. काउंटिंगला कंट्री म्हणतात. काउंटिंगला कंट्री म्हणतात. मॅडम ते कंट्री नाही, काउंटिंग आहे. प्रत्येक डान्स प्रकाराचं काउंटिंग कसं वेगवेगळं असतं. म्हणजे 1 2 3 4 झालं. मग कथकमध्ये 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. मग बचाटा साल्सामध्ये 1 2 3 4 असं असतं. मग आफ्रिकन ह्याच्यामध्ये टुक 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 असं असतं. शट अप मॅनेजर, शट अप. मॅडम एक मिनिट मॅडम, सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतोय, पण आता वेगवेगळ्या डान्स प्रकारांबद्दल आणि त्यांच्या काउंटिंग बद्दल तुम्ही जे बोललात ते सगळं तुम्हाला कसं काय माहिती? माझा डान्स प्रकारावर PhD आहे माझी. हो? हां, तुम्ही PhD केलेली आहे? मी PhD केलेली आहे. म्हणजे भारतीय नृत्य प्रकार आणि पाश्चात्य नृत्य प्रकार यांचा तौलनिक अभ्यास तथा नृत्य उगमापासून ते नृत्य संगमापर्यंतचे पृथक्करण, विश्लेषण आणि सांगोपांग उहापोह, अर्थात राईट लेग आगे आगे लेफ्ट लेग पिछे पिछे, हा प्रबंध मी आजच आता म्हणजे केलेला आहे, समर्पित केलेला आहे आणि त्याचा अभ्यासक्रमातही आता तो सामील झालेला आहे. हो, मला सगळ्या प्रकारचे डान्स येतात. मला भरतनाट्यम येतं, तय्युम तत्त तय्युम तत्त तय्युम तत्त तय्युम तत्त. मला कथ्थक येतं, हा पण येतो. मला बेली डान्स पण येतो. बेली डान्सही येतो मला. बेली डान्स येतो. मला बेली डान्स येतो. त्यानंतर धर्मेश सर खरं तर मी आहे, कोणाला सांगू नका. आणि मला स्लो मो पण येतो सर. मला स्लो मो पण येतो. सगळे
येतं मला. म्हणजे कसं आहे, 2 प्रकारचे नृत्य आहेत ना, त्यांचा संगम करण्याचा माझा एक म्हणजे त्यात मी पारंगत आहे. म्हणजे आता भरतनाट्यम आणि ब्रेक डान्स मी ब्रेक नाट्यम केलेलं आहे, कथक आणि टॅप डान्स मी टॅप थक केलेला आहे. तसं बाल्या डान्स पण येतो मला. बाल्या डान्स तर बाल्या डान्स आणि स्लोमोचं मी ब्लोमो केलेलं आहे. तुम्हाला एक दाखवतो बघा. असं केलेलं आहे. वा 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 सर, म्हणजे नृत्यात एवढे पारंगत तुम्ही ही ऑफबीट कशी काय पकडलीत? नाही पैसे सर. असे कितीचे पैसे मिळतात तुम्हाला? 99.5 लाख रुपये वर्षाला? नाही, आठवड्याला. उठा जागेवा सर, जागेवा. एवढे पैसे मिळतात तुम्हाला? हा, एवढे पैसे मॅनेजरचं कामच तसं असतं. म्हणजे ब्युरोक्रॅट असतात मॅनेजर. म्हणजे आमचा कितीही माठ माणूस असला तरी आम्हाला त्याच्याच हाताखाली काम करावं लागतं सर. नाही नाही, मला आनंदच आहे तुम्ही हे सगळं करताय, पण यांच्यासाठी करताय याचं मला कौतुकच वाटतंय. एक काम करा, तुम्ही स्लो मोशन करा, मी फास्ट मोशन करतो, चालेल? तुम्ही फास्ट मोशन हा प्रकार करताय? नवीनच आहे प्रकार. हो. मला माहित नाही. पटकन बघा. हा. उठा उठा. ओय, व्हॉट हॅपन मॅनेजर? मॅनेजर व्हॉट हॅपन? पीठ पकडली. मला असं वाटलं की मी गावात आली तर फटाके फुटले. फटाकेच फोडणार आहे मी. बावळाट. मी पीएचडी केलेली आहे. मी कशात पीएचडी केलेली आहे? मी ब्लोमो मध्ये पीएचडी केली आहे. बावळाट, ब्लोमो मध्ये पीएचडी करण्यापेक्षा चष्मा डोळ्यावर कसा ठेवायचा याच्यावर पीएचडी कर. सर 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 असं बसा सर. काम आल्यामुळे तसं. सॉरी एक्सक्यूज मी मिस्टर घो. तुझ्या आईचा घो नाव आहे माझं. 3 अक्षरं दिली ही चुकते म्हणून. अमोघ, त्याच्यात पण घो पकडला. बावळाट आहेस. मॅडम ना तुम्ही असं बोलू शकत नाही. सेलिब्रिटी आहेत त्या. प्राध्यापक आहे तुम्ही. या. हा. आपण पुन्हा एकदा गाण्यावरच डान्स करूया, काउंटिंग वर. मी गाणं हे घे. करतो. मी गाणं लावतो. मॅडम तुम्ही हे करा, प्ले. उठा उठा जागे व्हा लवकर. उठा हो जागे व्हा लवकर. स्वच्छ ठेवूया परिसर मुला, ठेवू गाव सुंदर. जागे व्हा लवकर. जागे व्हा लवकर. वा मॅडम, वा. डोंबल्याचा वा. हे डान्स आहे ते. उठा. स्फुरण गीत केलं होतं मी. स्फुरण गीत गुथ्यावरचं गाणं वाटायला लागलंय मला. गुथ्यावरचं गाणं वाटायला लागलंय मला हे. बावळाट. ओ माय गॉश. नका सर. मॅनेजर, हे सुमो खूपच ओरडतायत. नाही मॅडम, एक No, नाव आहे माझं. नाही मॅडम, मॅडम नाही. सुमो ते गाणं पहिले डिलीट करा. काय हे गाणं डिलीट करा. बर आता मी जे सांगेन मी जे सांगेन तेच गाणं म्हणायचं. स्फुरण गीतासारखंच असलं पाहिजे. म्हणा, उठा जागे व्हा लवकर. उठा जागे व्हा लवकर. चला ठेवूया परिसर आपला स्वच्छ सुंदर. चला ठेवूया परिसर आपला स्वच्छ सुंदर.